हां बोल. नाही नाही, एक 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 मिनिट. एक मिनिट थांब. हां. आई किती वेळा सांगितलं तुला, परत परत तेच ते नको ना सांगूच. घरी अरे अरे आईला 1000 वेळा सांगितलंय की मला मॅट्रिमोनियल साईट्स दाखवत जाऊ नकोस म्हणून. मला ना आयुष्यात फक्त शांतता हवी आहे आणि आयुष्यातल्या एकटेपणाशी लढायची ताकद आहे माझ्यात. काय नाही, चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे, घर पाहिजे आणि गाडी पाहिजे. आता हे शेवटचं. यानंतर मला काहीही सांगू नकोस. आजकाल या नात्यात प्रेम राहिलंच नाहीये. कारण लग्न आणि प्रेम यावरचा विश्वास उडालाय माझा. बस आई. प्रेम हे कसे असावे सांगू कसे बोलू कसे डोळ्यातून दिसावे कोडगी माझी भावना प्रीती कुणाची कशाला गुंतले मी माझ्यामध्ये हो कोणाची कशाला निस्वार्थ हा प्रेमामध्ये नव्हता कधी असा हाय. हाय. काही कॉफी वगैरे ऑर्डर करू? आपल्यात काही बोलणं होण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. येस प्लीज. मी डिवोर्सी आहे. बहुतेक माझ्या घरच्यांनी तुम्हाला सांगितलं नसेल. अच्छा, म्हणजे असं आहे सगळं तर. डिवोर्सचं कारण नाही विचारायचं तुम्हाला? इच्छा नाही आहे. आणि तसंही मी तुम्हाला इथे नकार द्यायलाच आलोय. कारण मुळात लग्न प्रेम या सगळ्या गोष्टीवरून माझा विश्वासच उडालाय, आणि स्पेशली मुलींवरचा. पण मी एक गोष्ट मात्र सांगतो, मला पूर्ण गॅरंटी आहे यात दोष नक्कीच तुमचा असणार. आणि तसंही आजकालच्या मुलींना प्रेमापेक्षा जास्त पैसाच Excuse me? महत्त्वाचा असतो. तुम्ही मला असं जज नाही करू शकत. माझ्या नवऱ्याचं अफेअर होतं म्हणून मी हे पाऊल उचललं आणि मी स्वतःला सांभाळायला समर्थ आहे. हे तुमच्या कॉफीचे पैसे. एक 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 मिनिट. आय एम रिअली सो सॉरी. आय एम सो सॉरी. मी मी तुम्हाला खूप लवकरच जज केलं. आपण पुन्हा एकदा या विषयावर बोलायचं का? पण इथे नको प्लीज. प्रेम हे